सुरणाचे काप आज आपण बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपण सुरणाचे काप कसे करायचे ह्याच्यासाठी आपण सुरण छान धुवून स्वच्छ पुसून घेतला आहे आणि त्याचे असे मध्यम थिकनेसचे काप करून घेतले आहेत. हे काप जास्त जाड करू नयेत कारण मग ते शिजत नाहीत नीट आणि जास्त पातळ केले तर मग ते पापडासारखे होतात. तर ही थिकनेस आयडियल आहे. आता आपण मसाला तयार करूया या सुरणासाठी. तर आपण ॲड करूया थोडंसं हळद, तिखट, मीठ, थोडं धणा पावडर आणि थोडा गरम मसाला. हे सगळं छान मिक्स केलं का मग आपण त्याच्यात टाकणार आहोत कोकम आगळ. आता कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ हे आपण ह्या दोन्हीपैकी काहीतरी सुरणाला जरूर लावतो कारण सुरणाला एक खाजरी प्रवृत्ती असते आणि ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, ॲलर्जी होऊ शकते. आणि ह्या खाजरी प्रवृत्ती घालवण्यासाठी आपल्याला हे एक सावरिंग एजंट ज्याला आपण म्हणतो ते घालायला लागतो. तर मी कोकम आगळ प्रिफर करते. ते असं कॅन्समध्ये येतो तर त्यातलं मी थोडंसं घेतलं आहे. आता हे छान मिक्स केलं का आपलं मॅरिनेट तयार झालं का हे मॅरिनेट आपण सुरणाच्या सगळ्या पीसेसना छानपैकी चोळून सुरणाला रेस्ट करायचं थोडं 15-20 मिनटं, म्हणजे त्याची खाजरी प्रवृत्ती कमी होते. आता आपण त्याचं कवर बनवूया. त्या कवरसाठी मी घेतलं आहे थोडासा रवा आणि त्याच्यात मी टाकलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो. आणि मग आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट टाकायचं चवीपुरतं. हे छान मिक्स करून घ्यायचं. तर आता आपलं कवरही तयार झालं आहे आणि सुरणला पण मस्त मसाला लावून आपण मॅरिनेट करून ठेवले. तुम्ही बघाल सुरण किती छान दिसतं आहे. आता आपण तो मसाला लावलेला सुरण या कवरमध्ये बोलून छान तयार करून घेऊया. सुरणाचे काप ही माझी अतिशय आवडती आणि प्रिय ॲपिटायझर म्हणायला हरकत नाही. आणि कधीही खाता येते, एक स्नॅक म्हणून पण खाता येते किंवा मला तर असेच कोणी चहाबरोबर दिले तरी मी एन्जॉय करते. ते जेवणातच करायला पाहिजेत असं नाही, पण जेवणाला जरूर चव आणतं. तर आता आपण हे अशा प्रकाराने हे काप तयार करून घेऊया आणि मग आपण ते तळूया. सुरण वापरताना फक्त एकच असतं की सुरणाचं जे साल वगैरे काढून त्याची माती काढून हे सगळे जरा कष्ट असतात सुरण बनवायला, पण इट इज वर्थ इट कारण सुरण अतिशय टेस्टी व्हेजिटेबल आहे. मला तर खूपच आवडतो. आता आपण तवा गरम केला आहे आणि तव्याला थोडंसं तेल टाकून ते ब्रशनी चांगलं सगळीकडे नीट पसरवायचं. चांगला नॉनस्टिक तवा घ्यायचा किंवा तुम्ही लोखंडी तवा, कास्ट आयर्नचा तवासुद्धा वापरू शकता. हे पीसेस छान त्याच्यावर अरेंज करायचे आणि आलटून पलटून दोन्हीकडनं छान भाजून घ्यायचे. एक साईडनी भाजल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल परत सोडायचं उलटताना आणि दोन्ही साईडनी खरपूस भाजून मग आपण काढून घ्यायचे. भाजलेले हे सुरणाचे तुकडे इतके टेम्पटिंग दिसतात ना की मला तर आता हा व्हिडिओ बघतानाच परत खावेसे वाटत आहेत. तर तुम्ही जरूर करून बघा. ही रेसिपी खूप टेस्टी आहे आणि जर तुम्हाला आवडली माझी पद्धत काप करण्याची तर माझ्या सॅम्पीज किचनला जरूर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे सुरणाचे काप कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.